नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात सुधीर सुकटणकर यांच्या कार्निवल या कथासंग्रहातली कथा आप्पाजींची देणगी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुधीर सुकटणकर लिखित आप्पाजींची देणगी. हे काय, ही पुस्तकं कसली? विदिशानं दोन्ही हात कमरेवर ठेवून विचारलं. त्या प्रश्नामध्ये आक्रमकता होती, तशीच भीतीसुद्धा होती. संकटाची चाहूल लागल्याची भावनासुद्धा होती. हे काय, आणखी नवीन संकट? हाही अर्थ त्या प्रश्नात सामावलेला होता आणि त्याला कारण अर्थातच तिच्या नवऱ्याचा उचापतखोर स्वभाव. बंबेरकर कधी कसलं खूळ डोक्यात घेईल हे सांगता येणं कठीण होतं. मागे वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे व्यथित होऊन त्यांनी त्या थोपवण्यासाठी वैयक्तिक पातळीवरनं काही प्रयत्न चालवलेले होते. अर्थात हे समाजकार्य भलंच होतं, पण कुठल्या प्रकरणात कुठे थांबावं हे न कळल्यामुळे त्यांनी स्वतःच्या बायकोवरच आत्महत्येची पाळी आणली होती. दुसऱ्या एका प्रकरणात एका मित्राचा संसार सुखाचा करू देण्याच्या त्याच्या प्रयत्नात तिसऱ्या निष्पाप मुलीच्या आयुष्याचं वाटोळं व्हायची शक्यता निर्माण झाली होती. अर्थात म्हणजे कोणाचं वाईट व्हावं किंवा नुकसान व्हावं हा बंब्याचा मुळीच उद्देश नसतो, पण एखाद्या विषयामुळे भारावून जाऊन तो त्या भानगडीत स्वतःला झोकून देतो आणि मग कधीकधी त्याचे परिणाम त्याला आणि इतरांना भोगावे लागतात. अचानक येऊन पडलेले पुस्तकांचे गठ्ठे बघून विदिशाच्या छातीत धस्स झालं ना, ते त्यामुळे. अगं, ही आप्पांची पुस्तकं आहेत, बंब्यानी उत्तर दिलं. मग ती तुम्ही इकडे कशासाठी आणली आहेत? आणली नाहीत ग, आणावी लागली आहेत. आप्पांनी ती माझ्या नावावर केली आहेत. पुस्तकं तुमच्या नावावर केली? अहो, लोक आपली जागा दुसऱ्याच्या नावावर करतात, शेअरसुद्धा कोणी दुसऱ्याच्या नावावर करतात, हे ऐकलंय मी. पण पुस्तकं कोणी दुसऱ्याच्या नावावर केल्याचं आज पहिल्यांदा ऐकते बाई. विदिशाच्या बोलण्यात थोडं आश्चर्य आणि बराचसा वैताग होता. हे बघ, पहिली गोष्ट की मी काय कोणी दुसरा नाही आहे, मी सख्या पुतण्या आहे आप्पांचा. आणि दुसरं असं की त्यांनी ही पुस्तकं माझ्या नावावर केली आहेत म्हणजे मला देऊन टाकली आहेत. यावर विदिशा काही बोलली नाही. म्हणजे तिला तसं खूप बोलायचं होतं, पण आप्पा नुकतेच म्हणजे 3च दिवसांपूर्वी गेले होते म्हणजे निवर्तले होते, वारले होते. आता गेलेल्या, त्याही नुकत्याच गेलेल्या माणसाविषयी तोंडून अपशब्द निघू नयेत म्हणून तिने जिभेला आवर घातला. पण जिभेला लगाम घातला तरी मन थोडंच काबूत राहतं. विदिशाच्या मनात बरंच काही येत राहिलं, पण सध्या आपण आप्पांच्याकडे वळूयात. आप्पांना वाचनाची अतिशय आवड. नुसती वाचनाचीच नाही तर पुस्तकं विकत घेऊन संग्रही ठेवण्याची सुद्धा. आप्पांच्या मुलाला आणि सुनेला हेच आवडत नव्हतं. त्यांचं काय म्हणणं की बाबा, वाचनाची आवड आहे ना तुम्हाला, मग व्हा ना एखाद्या वाचनालयाचं सभासद. हवी तेवढी पुस्तकं आणून वाचा, वाचून झाली की परत द्या, घरात अडचण कशाला. आता आप्पांना हे कळत नव्हतं असं नाही. मुलाला आणि सुनेला हे आवडत नाही हे त्यांना न कळण्याचा प्रश्नच नव्हता, कारण तशी उघड वादावादीच होत होती. वाचनालयातनं पुस्तकं घरी वाचायला आणता येतात हे सुद्धा त्यांना चांगलं ठाऊक होतं, पण तिथे अनंत अडचणी असतात. एक तर हवं तेव्हा हवं ते पुस्तक वाचनालयातून उपलब्ध होईल याची शाश्वती नसते, आणि सगळीच पुस्तकं वाचनालयात असतात असं सुद्धा नाही. साधारणपणे थोर लेखकांची पुस्तकं असतातच, पण बिन नावाचे काही लेखक चांगलं लिहितात, वेगळी माहिती देतात. ती पुस्तकं वाचनालयात मिळणं कठीण. बाजारात हजारो पुस्तकं येत असतात. आता ती सगळीच्या सगळी ठेवणं कुठल्या वाचनालयाला परवडेल? मोठ्या लेखकांची पुस्तकंसुद्धा बऱ्याच वेळेला आधी वाचायला गेलेली असतात. नवीन पुस्तकांना तर क्लेम लागलेले असतात. आणि आप्पांना नेहमी वाचनालयात जाणं शक्य नव्हतं, कारण वाचन हा काही त्यांचा एकमेव उद्योग नव्हता. त्यांना घरातली अन्य कामंसुद्धा खूप असत. देवपूजेपासून भाजी आणण्यापर्यंत आणि बँकेच्या कामापासून ते प्लंबर, इलेक्ट्रिशियन प्रभूतींना पकडून आणण्यापर्यंतच्या अनेक कामात आप्पा व्यस्त असत. त्यामुळे वाचनासाठी ते नियमित वेळ काढू शकत नव्हते.
दुसरं असं की ओढलं पुस्तक आणि काढलं धडाधडा वाचून, हे आप्पांच्या स्वभावात बसत नव्हतं. त्यांना शांतपणे वाचन करायला आवडायचं. आवडलेला भाग ते पुन्हा पुन्हा वाचून काढत, त्यावर चिंतन करत, मनन करत आणि मगच पुढे जात. कुणा थोर इंग्रजी लेखकानं म्हटल्याप्रमाणे भरभर वाचणं हे भाजी बाजारात फेरफटका मारण्यासारखं असतं, तर शांत निवांत वाचन हे जंगलातून रमत गमत निसर्गाच्या विलोभनीय आविष्काराचा आस्वाद घेत भटकण्यासारखं असतं. आप्पांना शांतपणे फिरायला आवडत होतं. त्यामुळे एक एक पुस्तक पुरं करण्यात त्यांचे 4-4 महिने जात. आता कुठलं वाचनालय इतके दिवस पुस्तक घरी ठेवायला परवानगी देणार? आणि मग त्यामुळे भराव्या लागणाऱ्या दंडाच्या रकमेत नवीन पुस्तक नाही का येणार? म्हणून आप्पा पुस्तक विकत घेऊन टाकत. स्वतःचं पुस्तक कसं कधीही काढून वाचता येतं, वाटल्यास पुन्हा पुन्हा वाचता येतं. स्वतःला आवडलेलं पुस्तक दुसऱ्याला वाचायला देता येतं. आप्पांच्या मुलाचं आणि सुनेचं म्हणणं असायचं, सगळी पुस्तकं कोणाला तरी वाचायला द्या, कारण एकदा घर सोडलेली पुस्तकं सहसा स्वगृही परतत नाहीत. पण आप्पा एकतर पुस्तक कोणाला देत नसत आणि दिलं तरी त्यांनी ते परत आणून देईपर्यंत स्वस्थ बसत नसत. असं असताना सर्वच्या सर्व पुस्तकं आप्पांनी बांब्याला देऊन टाकावीत हे एक आश्चर्य नव्हतं का? नव्हतं, कारण त्यांनी ती पुस्तकं आपल्या हयातीत बांब्याला दिलीच नव्हती. माणूस गेल्यानंतर त्याला आपल्या वस्तूंचा उपयोग काय? नाही, तरीसुद्धा एक प्रश्न राहतो बरं का, की ती पुस्तकं देण्यासाठी त्यांनी बांब्याचीच निवड का केली? विदिशाला क्षणभर आश्चर्य वाटलं ना, ते याच गोष्टीचं. बांब्याच्या हातात तिला बँकेच्या पासबुकखेरीज कुठलंही बुक कधीही आढळलेलं नव्हतं. एकदा आप्पांनी बबलूला बबलू हे बांब्याचं खरं नाव बरं का, बांब्या हे बंबेरकर आडनावाचं संक्षिप्त रूप. तर एकदा आप्पांनी बबलूला एक पुस्तक वाचण्याचा आग्रह केला. तेव्हा तो ते घरी घेऊन आला. 2 महिन्यात 2 पानांच्या पुढे तो मजल मारू शकला नाही. पण तेवढ्या कालावधीत पुस्तकांसाठी आप्पांचा 10 वेळा फोन आल्यामुळे त्यांनी ते तसंच परत करून टाकलं होतं. मग असं असताना आपला मौल्यवान खजिना आप्पांनी बबलूच्या हवाली केलाच कसा? विदिशाला प्रश्न पडला होता तो हा. पण बंब्या म्हणाला, हे बघ, याचं एक कारण आहे की आपल्या पश्चात विनोद आणि त्याची बायको सर्वप्रथम आपली पुस्तकं रद्दीत देतील याची आप्पांना नेहमी भीती वाटायची. आप्पांचा प्रत्येक पुस्तकावर जीव होता. मला आत्म्याविषयी नाही ठाऊक, पण शक्य असेल ना तर आप्पांचा आत्मा यातल्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक पानातनं फिरत असणार. नवरा म्हणतोय त्याप्रमाणे खरोखर चुलत सासऱ्यांचा आत्मा त्या पुस्तकांबरोबर घरात घुसला असेल तर त्याचा अवमान होऊन आपल्याला त्रास होऊ नये म्हणून विदिशाने ताबडतोब पुस्तकांच्या गाठ्यांना हात जोडले आणि नंतर विचारलं, नाही ते खरं आहे हो, पण हा ऐवज तुमच्याच हाती सुपूर्त करण्यात आप्पांचा नेमका हेतू काय? अगं, मी ज्या वेळी आप्पांना भेटायला जायचो की नाही तेव्हा ते माझ्याकडे एका तरी पुस्तकाबद्दल भरभरून बोलायचे आणि मला ते खरंच आवडायचं बरं का. समजलं विदिशा म्हणाली. कुठल्याही गोष्टीनं भारावून जाणं हा आपल्या नवऱ्याचा स्थायी भाव विदिशा पुरती ओळखून होती आणि आप्पासुद्धा. त्यामुळेच आपला हा पुतण्या पुस्तकं रद्दीत न देता तो त्यांची चांगल्या प्रकारे वासलात लावेल असा आप्पांना विश्वास होता आणि म्हणून त्यांनी इच्छापत्राद्वारे आपली सगळी ग्रंथसंपदा बबलूच्या हवाली करून टाकली होती. त्यासाठी बबलूची आगाऊ परवानगी घेण्याची किंवा त्याला तशी कल्पना देण्याची आप्पांना गरज वाटली नव्हती. विदिशा 4-5 दिवस गप्प बसली, पण कायमचं गप्प बसून चालणार नव्हतं. नवऱ्याचा एकूणच अतिरेकी स्वभाव बघता पुस्तकांची काहीतरी वासलात लावण्यासाठी त्याच्या मागे लागणं म्हणजे नसत्या संकटाला तोंड देण्यासारखं याचीही तिला कल्पना होती. तरीसुद्धा मनाशी काहीतरी ठरवून ती एकदा बांब्याला म्हणाली, या पुस्तकांचं आपल्याला काहीतरी करायला हवं. ते मलाही कळतं आहे. बांब्या त्याच्या स्टाईलमध्ये वैतागून म्हणाला, तुम्हाला कळतंय हे मला कळत का नाही? पण माझ्याच्याने आप्पांच्या लाडक्या पुस्तकांची दशा बघवत नाही हो. कुणीही आलं गेलं तर चटकन यातल्या गठ्ठ्यांवर बसतं. कामवालीला झाडू पोछा करताना गठ्ठे पुन्हा पुन्हा उचलावे लागतात. ती कुरकुरते. ही अडचण कधी जाणार असं विचारते.
आप्पांच्या आत्म्याला किती यातना होत असतील हो. खरंय खरंय तुझं, या पुस्तकांचं काहीतरी करायला हवं. आपण काही ही पुस्तकं रद्दीत देणार नाही. नाही नाही, नक्कीच नाही देणार. मग मी काय म्हणते, हे गठ्ठे उघडून ठेवून पुस्तकं मोकळी करून ठेवली आणि येईल त्याला 2-2 देऊन टाकली तर? विदिशाने बांब्याच्या मूडची चाचपणी करत सूचना केली, पण ते बांब्याला अजिबात पटलं नाही. तो डाफरला. वाटून टाकायला तुला काय लिमलेटच्या गोळ्या वाटल्या का या, का तिळाचे लाडू वाटले? काहीतरीच काय म्हणे वाटून टाकू. आप्पा कसे होते माहिती आहे ना, एकतर ते शक्यतो कोणाला पुस्तक देत नसत आणि दिलं तर 2-2 दिवसांनी पुस्तकाची चौकशी करत. मग मला सांग, त्यांना अशी पुस्तकं वाटून टाकलेलं खपेल का? त्यांच्या आत्म्याला काय वाटेल? विदिशाला पुस्तकातलं फारसं काही कळत नव्हतं, त्याचप्रमाणे आत्म्याविषयी कळत नव्हतं. त्यामुळे बांब्यानं आत्म्याचा मुद्दा काढल्यावर त्यांनी चटकन आप्पांच्या आत्म्याला म्हणजे त्या पुस्तकांच्या गाठ्यांना हात जोडले आणि म्हणाली, मग ही पुस्तकं कोणाला द्यायची नाही तर त्याचं करायचं तरी काय? अगं, पुस्तकांचं काय करायचं असतं? पुस्तकं वाचायची असतात. मी ती वाचणार आहे. आप्पांची तशी इच्छा असणारच आहे. हे ऐकून मात्र विदिशाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्याला अनेक कारणं होती. नवऱ्याने पुस्तकं वाचवत वा न वाचवत, ती पुस्तकं आता आपल्या घराची आजीव सदस्य होणार हे तिने ओळखलं. तिने खोलीत वरपासून खालपर्यंत नजर मारली आणि विचारलं, तुम्ही पुस्तकं वाचणार? वा वा वा, जरूर वाचा, जरूर. आनंदाचीच गोष्ट आहे ती. पण मग ही पुस्तकं आपण ठेवणार कुठे? यावर काहीही न बोलता एक एक गठ्ठा उचलून बांब्यानं जिथं जिथं जागा होईल तिथे तिथे तो गठ्ठा घुसवून टाकला. त्यांचा उपयोग यापुढे कोणी आसनस्थ होण्यासाठी करू नये हा जसा त्या कृतीमागचा हेतू होता, तसाच ही पुस्तकं आता आपली कुटुंब सदस्य झाली आहेत हा संदेश विदिशाला मिळावा हा सुद्धा हेतू होता. नवरा आता वाचायला लागणार ही विदिशेच्या दृष्टीनं आनंदाची बाब होती. बांब्याला अधूनमधून मित्र जमवून मदिरालयाला आश्रय द्यायचा छंद होता. एकदा वाचनाचं खोल डोक्यात घुसलं की त्याचा तो उद्योग बंद पडायला मदत होणार होती. त्याहूनही महत्त्वाचं हे की बांब्या वेळोवेळी वेगवेगळी सामाजिक खुळं डोक्यात घेतो, स्वतः गोत्यात येतो, स्वतःबरोबर कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडवून टाकतो. ते सुद्धा बंद होईल. याखेरीज वाचनामुळे माणसाची विचारशक्ती वाढते, विचारांना दिशा मिळते. हे असले किरकोळ फायदे होतेच. शिवाय वाचनाची आवड हा तसा निरुपद्रवी छंद. पुस्तकांची अडगळ हा एकमेव तोटा सहन केला तर बांब्या एका ठिकाणी बसून किंवा झोपून आपला छंद पुरवून घेईल ही काळ्या ढगाची रुपेरी किनार ठरणार होती. यामुळे एका सायंकाळी जेव्हा बांब्या पुस्तकात डोळे खुपसून बसलेला आढळला तेव्हा विदिशा हरखून गेली. तुनी सुपिलला मोबाईलमध्ये ते विलोभनीय दृश्य ताबडतोब टिपून ठेवायला सांगितलं. सुपिलला सुद्धा बाबांचा हा अवतार नवीन होता. 5च मिनिटात विदिशाच्या डोक्यात विचार आला, आपली किंवा अन्य कोणाची आपल्या नवऱ्याला दृष्ट तर लागणार नाही ना? ती लगबगीनं मीठ मोहरी येऊन नवऱ्याकडे गेली आणि त्याच पावली मागे फिरली. आता गाढ झोपी गेलेल्या माणसाची का कोणी दृष्ट काढतं? पुस्तक पोटावर उलटं टाकून बांब्या चक्क घोरायला लागला होता. मागे वळण्यापूर्वी विदिशानं पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सहज नजर टाकली आणि शीर्षक वाचून तिच्या काळजाचा एक नाही चांगला 4-5 ठोके चुकायला सुरुवात झाली. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची दुरावस्था हे पुस्तक बांब्याने वाचायला घेतलं होतं. आता ही दुरावस्था दूर करण्याचं खूळ नवऱ्याने डोक्यात घेतलं की कोणाची खैर नाही हे विदिशाने ओळखलं. ती पुन्हा त्याच्याकडे गेली. तिने ते गड किल्ले हळूच उचललं आणि आपल्या साड्यांच्या कपाटात लपवून ठेवलं. यदा कदाचित त्यांनी नंतर विचारलंच तर, हो मीच उचललं, खाली पडलं असतं तर खराब झालं असतं का नाही? आप्पांच्या आत्म्याला ते मानवलं नसतं. मी कुठे ठेवलं बाई ते? देईन हो नंतर शोधून. हे उत्तरसुद्धा विदिशाने तयार ठेवलं. पार्थ काय, तो डोक्यावर घर घेईल. गड डोक्यात घेऊन फिरण्यापेक्षा ते नक्की परवडणारं होतं. पण तसं काही झालं नाही. विदिशाच्या उत्तरावर ठीक आहे इतकंच बोलून बांब्या गप्प बसला. त्याला गडांवरचं पुस्तक काय नाही तर फडांवरचं पुस्तक काय, जोपर्यंत ते खूळ डोक्यात चढत नाही तोपर्यंत सगळी पुस्तकं सारखी.
तरी देखील आप्पांच्या खजिन्यात आणखीन कसले कसले बॉम्ब जतन करून ठेवलेत कुणास ठाऊक, ही चिंता विदिशाला लागून राहिलीच. बंब्याच्या गैरहजेरीत सोडलेल्या गठ्ठ्यात ती एकदा डोकावली आणि डोकं गरगरलं म्हणून तिने जमिनीवर बैठक मारली. कसली कसली पुस्तकं आप्पांनी गोळा केली होती. स्वातंत्र्यपूर्वकालीन मराठी कविता शोध आणि बोध, केळीच्या सालांपासनं नायलॉन, जिग्मो फँगोची रणनीती. आप्पांचा काय काय करायचा विचार होता. पुतण्याला काका अगदी 100% शोभत होते. विदिशाने विचार केला, यातल्या एखाद्या किंवा अनेक पुस्तकांनी नवऱ्याचं डोकं फिरवलं तर. विदिशाला ब्रह्मांड आठवलं. ती तशीच देव्हाऱ्याकडे गेली. या संकटातून सोडवण्यासाठी तिने कुलदेवतेची करुणा भागली. देव्हाऱ्यातल्या सगळ्या मूर्ती गोळा केल्या आणि एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात त्या बुडवून ठेवल्या. आप्पांचं कुठलंही पुस्तक झटपट झोपेची हमखास गोळी आहे हे बंब्यानं ओळखलं. निद्रानाश जडलेल्यांना यातलं एक एक माणिक भरमसाठ किमतीला विकावं आणि आलेले पैसे आप्पांच्या नावाने एखाद्या समाजोपयोगी संस्थेला द्यावेत असा एक विचार त्याच्या डोक्यात डोकावला. एकदा बंब्यानं गठ्ठ्यातून एक पुस्तक काढलं, मर्ढेकरांचं सौंदर्यशास्त्र. यात मर्ढेकरकालीन सुंदर स्त्रियांची वर्णनं असतील म्हणून मोठ्या आशेनं त्याने ते हातात घेतलं, पण त्याचा मेंदू आणि डोळे अर्ध्या पानापर्यंतसुद्धा तग धरू शकले नाहीत. मग मात्र त्याने निश्चय केला आणि वर्तमानपत्रात निद्रानाश पीडितांसाठी जाहिरात देऊन टाकली. अर्थात जाहिरातीत त्यांनी बुक थेरपीचा उल्लेख मुद्दाम टाळला. जाहिरातीला प्रतिसाद देणारे मात्र पुस्तकांबद्दल ऐकताच वैतागायला लागले, कारण त्यांच्या निद्रानाशानं पुस्तकांवर फार पूर्वी विजय मिळवलेला होता. तरीसुद्धा पुस्तकं बघून तर जा या विनवणीला मान देऊन काही जण आले, पण पुस्तकांच्या 1000 रुपये देणगी मूल्यामुळे बंब्याची ही योजना काहीही प्रगती करू शकले नाही. आप्पांचा मौल्यवान खजिना होता तो बंब्या कवडी मोलानं काढायला तयार नव्हता. आणि अशी वृक्ष पुस्तकं दुकानात 100-200 रुपयात मिळत असताना आणि फुटपाथवर 20-30 रुपयात मिळत असताना इतकं दाम द्यायला कोण तयार होणार. त्यातही बंब्या काकांच्या नावानं देणगी देण्यासाठी हे पैसे वापरणार. हे म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजीनं उदार होण्यासारखं आहे असं काही जणांचं मत पडलं. मराठी माणूस अन्य वाटेल ती खरेदी करताना जरूर पडल्यास आपली अक्कल गहाण टाकेल, पण पुस्तक खरेदीचा प्रसंग आला तर तो जरुरीपेक्षा जास्त सजग होतो. हा एक अनुभव बंब्याच्या खात्यावर जमा झाला. कुठल्याही संस्थेच्या नशिबात आप्पांच्या नावानं देणगी मिळण्याचा योग दिसत नाही, तेव्हा हा नाद आता सोडा. हा विदिशानं दिलेला सल्ला अनाहूत असून सुद्धा बंब्याने मानला. मानण्या वाचून त्याला गत्यंतर कुठे होतं. बरं, मग आता ह्या पुस्तकांचं काय करायचं. अडगळीचं हा शब्द शिताफीनं टाळून विदिशानं विचारलं. अगं काय करायचं म्हणजे काय. कोणाला या पुस्तकांची किंमत नसली ना तरी मला त्याचं मोल आहे. आप्पांनी जीवाचं रान करून ही शब्दसंपदा गोळा केली आहे आणि फार मोठ्या विश्वासानं माझ्याकडे सुपूर्द केली आहे. हे बघ, आप्पांच्या आत्म्याला क्लेश होतील असं कुठलंही कृत्य माझ्या हातून घडणार नाही. आत्मा 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 असं स्वगत करून विदिशाने विचारलं, पण लोकांना या पुस्तकाची किंमतच नसेल तर मी अशीच ठेवून देईन. वाटल्यास दररोज त्यांची पूजा करीन. मग तुम्ही प्रत्येक पुस्तकाला फूल वाहणार का गठ्ठ्याला मिळून एकच फूल घालणार. हा ओठात आलेला प्रश्न महत्प्रयासानं गिळून टाकून विदिशा म्हणाली, अहो पुस्तकं अशीच ठेवली तर त्यांना कसर लागेल ना. मग त्याच्यावर उपाय असेल ना. हो, पण त्यासाठी ती नीट कपाटात ठेवायला लागेल आणि आपल्याकडे रिकामं कपाट नाहीच आहे आणि नवीन कपाटासाठी जागाही नाही आहे. हे बघ, मला शांतपणे याचा विचार करू दे. पाठोपाठ बडबड करून माझं डोकं खाऊ नको, सांगून ठेवतोय. बंब्याची बॅटरी संपत आली आहे हे लक्षात घेऊन विदिशा म्हणाली, नाही डोकं खात, पण आप्पांबद्दलचा एक विचार मनात आला, तो बोलून दाखवू का प्लीज. हा बोल, एकदा काय बोलायचं ते बोल. आप्पांनी किती कष्टाने ही ज्ञानसंपदा गोळा केली असेल म्हणजे काय काही शंका आहे का. भयानक कष्ट केले त्यांनी हे ज्ञान भांडार उभारण्यासाठी. फुटपाथ रद्दीची दुकानं धुंदाळून यातलं एक एक रत्न त्यांनी हासिल केलं आहे. हां, तर मी काय म्हणते, कुठलंही ज्ञान असं बंदिस्त करून ठेवू नये असं म्हणतात. मग मी नेमकं काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे. काय ते चटकन सांग. उगाच नमनाला तेलाची पिंपर रिकामी करू नको.
लोक पैसे देऊन ही पुस्तकं नेत नसतील तर त्यांना ही अशीच का नाही देऊन टाकायची? डोकं फिरलंय काय? कुठलीही गोष्ट फुकट मिळाली की लोकांना त्याची किंमत राहत नाही. मग विदिशाने विषय वाढवला नाही. बंब्या रागाच्या भरात तसं बोलून गेला तरी शेवटी आपल्याला विदिशाचाच मार्ग अनुसरावा लागेल हे त्याला लवकर उमगून चुकलं आणि त्यानुसार लवकरच वृत्तपत्रात जाहिरात झळकली. अभ्यासू वृत्तीच्या व्यक्तींना विनामूल्य ग्रंथ मिळण्याची सुवर्णसंधी वेळ ठरवून भेटा. अर्थात हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं. प्रत्येकाच्या अभ्यासाचा विषय वेगळा असतो. त्यामुळे फोनवर त्या व्यक्तीच्या अभ्यासाचा किंवा आवडीचा विषय घेणं आलं. मग त्या विषयावरचं पुस्तक शोधून त्या असल्यास त्या व्यक्तीला कळवणं आणि मग त्या व्यक्तीला बोलवल्यास त्यावेळी घरी थांबणं. ती व्यक्ती लांबून आलेली असल्यास तिला चहापाणी देऊन तिचा यथोचित आदर सत्कार करणं एक आहे का काम? अर्थात यातली बरीचशी कामं विदिशाच्या गळ्यात पडत होती. मोठ्या आवडीनं नाही तरी तेवढंच एक पुस्तक कमी होतंय तर होऊ दे या भावनेनं ती ते काम करतही होती. पण म्हणून आलेल्या माणसाला मागेल ते पुस्तक बंब्यानं देऊन टाकलं असं नाही झालं ना. प्रत्येक पुस्तक त्याला योग्य घरी जायला हवं होतं. तरच आप्पांच्या आत्म्याला शांती मिळेल ही त्याची पक्की धारणा होती. त्यामुळे मुलीचा बाप मुलगी देताना स्थळाची कसून चौकशी करतो तसं बंब्या करायला लागला. उदाहरणार्थ सांगतो. राम गणेश गडकरी यांची नाटकं अभ्यास आणि चिंतन हे पुस्तक न्यायला आलेल्या अभ्यासकाबरोबर बंब्याचा संवाद कसा घडला माहिती आहे? बंब्याने त्याला विचारलं, राम गणेश गडकरी कोण होते? नाही, कोण होते ते ठाऊक नाही. पूर्वी नाटककार असावेत, सध्या भाजपचे अध्यक्ष आहेत. बरं, त्यांची एकूण नाटकं किती? एकच प्याला एवढं एकच ठाऊक आहे, बाकीची माहीत नाहीत. त्यांच्या नाटकात कोण कोण काम करतं? नाही, काही कल्पना नाही हो. आता तुम्हाला काही ठाऊक नाही मग तुम्ही कसला डोंबलाचा अभ्यास करणार? हो, अभ्यास करायला तर पुस्तक हवं आहे ना. हे बघा, हा टीका ग्रंथ आहे. याला हात लावण्यापूर्वी तुम्ही गडकरींची सगळी पुस्तकं वाचलेली असायला हवीत. पुढच्या वेळी येताना सगळी नाटकं वाचून या. तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील आणि त्यात उत्तीर्ण झालात तर हे पुस्तक तुम्हाला मिळेल. तो बिचारा अभ्यासक हात हलवत निघून गेला. पण सगळे असे अज्ञानी थोडेच असतात. ब्रह्मानंदाची अंतर्दिशा नामक पुस्तक पसंत केलेल्या एकाला बंब्यानी ब्रह्म म्हणजे काय असा सवाल केल्याबरोबर त्या गृहस्थानं असं काही प्रवचन सुरू केलं की बंब्याला ब्रह्मांड आठवलं. 3 तास झाले तरी त्या गृहस्थाची गाडी एकाही सिग्नलला दाद न देता धडधडत राहिली. तेव्हा बंब्यानं त्याच्याकडे जेवढी म्हणून आध्यात्मिक पुस्तकं होती ती बांधून त्या गृहस्थांच्या हवाली करून टाकली. त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मग बाहेरचा दरवाजा उघडून दिला. आणि त्याचबरोबर बंब्यानं एक पुस्तक एक मुलाखत हा प्रकार बंद करून टाकला. वाचनालयाला सगळी पुस्तकं देऊन टाकण्याचा एक विचारसुद्धा अखेर बंब्याच्या डोक्यात आला. पण तिथेसुद्धा प्रत्येक पुस्तकाला वाचक मिळण्याची शाश्वतीच नव्हती ना. आप्पांचे अभ्यासाचे विषयसुद्धा आचाट आणि अफाट होते. याच दरम्यान बंब्यासमोर दुसरं प्रापंचिक संकट उभं राहिलं. एकदा विदिशा त्याला म्हणाली, नीरज जागा घेतोय. अरे वा, चांगली गोष्ट आहे. अच्छा, म्हणजे तो वेगळा राहणार आहे? त्याला वेगळं राहावं लागणार आहे, नाईलाज आहे त्याचा. मालाडून खोपोलीला जाण्या येण्यात रोजचे 5-6 तास जायला लागले तर त्यांनी तरी काय करायचं? आणि अनघालासुद्धा दररोज दूरचा प्रवास घडतो. दोघांना सोयीची होईल अशी त्यांनी पनवेलची एक जागा नक्की केली आहे. चला, बरं झालं, त्याला अभिनंदनाचा फोन करायला हवा. नाही, फोन कराल हो, पण त्याला तुम्ही मदत काय करणार ते सांगा. अच्छा, सामान हलवायला मदत पाहिजे का? अहो, ती कामं करणाऱ्या कंपन्या आहेत आता, ते नंतर. सध्या त्याला आर्थिक सहाय्याची गरज आहे. 10 लाख रुपये त्याला कमी पडत आहेत. 10 लाख? बापरे. हां, पण बँक देईल की त्याला? बँकेचं कर्ज पुरेसं नाही आहे. भाऊजी एवढी तूट भरून काढतील का असं तो काल मला विचारत होता. मी? हो, तुम्हालाच म्हणतो ना तो भाऊजी. आणि त्याला तरी आपल्याशिवाय दुसरा आहे कोण? अगं पण 10 लाख? हो, 10 लाख. एवढी सोय आपल्याला करावी लागेल. तो अवलंबून आहे आपल्यावर. अगं पण त्याला कोणी सांगितलं होतं आपल्यावर अवलंबून राहिला? नाही, मला कोणी दुसऱ्यावर अवलंबून राहिलं ना अजिबात आवडत नाही मला ते. हे बघा, तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही याची एकदा यादी करू आणि देऊ त्याला. हां, पण ती नंतर. सध्या नीरजला जागा घेणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे ते. आणि तो माझा सख्खा भाऊ आहे, त्यामुळे त्याला मदत करणं माझं परमकर्तव्य आहे. तुम्ही माझे पती आहात, त्यामुळे माझं परमकर्तव्य पार पाडण्यात हातभार लावणं
हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. हे बघ विदिशा, त्या मनुस्मृतीतलं काहीतरी वाचून मला सांगू नका तू. एक तर या पुस्तकांची नीट व्यवस्था लागत नाही आहे. सध्या माझ्या डोक्यात फक्त या पुस्तकांचा विषय आहे. यातलं शेवटचं पुस्तक सुयोग्य स्थळी पडल्याखेरीज मी दुसरा कुठलाही विषय डोक्यात घेऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे नीरजनी जागेसाठी आणखीन 25 वर्ष थांबावं असं तुमचं म्हणणं आहे का? अगं माझं कशाला म्हणणं असेल. थांबायचं का नाही थांबायचं आणि किती थांबायचं हे प्रश्न नीरजचे आहेत. सगळी पुस्तकं अरबी समुद्रात बुडवा, शक्य नाही आहे ते. समुद्रात सुद्धा आता प्रदूषण फार वाढलं आहे आणि पुस्तकाबद्दल मला तुझे सल्ले नको आहेत. त्यांची व्यवस्था करायला मी समर्थ आहे. आता ह्यावर गप्प बसण्या वाचून विदिशाला गत्यंतर नव्हतं. खरं तर पुस्तकं हा सध्या तिचा विषय नव्हता. तिला दिसत होते ते फक्त 10 लाख आणि तेवढी रक्कम आपल्या नवऱ्याला अशक्य नाही अशी तिची अटकळ होती. त्यात तिचं काही चुकतही नव्हतं. 15-20 वर्ष बँकेत नोकरी केलेल्या आणि त्यातली सुद्धा 5-6 वर्ष अधिकाराच्या पदावर असलेल्या इसमाला 10 लाख रुपये ही रक्कम उभी करणं अशक्य गोष्ट नव्हती ना. पण बंब्याच्या खात्यावर एक तर फारसं काही शिल्लक नव्हतं आणि त्याची व्यापार वृत्ती सगळ्यांना चांगली ठाऊक होती. त्यामुळे ही वृत्ती ठाऊक असलेले मित्र त्याला कर्ज देतील हेही संभवत नव्हतं. खर्चिक स्वभावामुळे आणि नाना उद्योगात बोटं भाजून घेतल्यामुळे त्याची स्वतःची पुंजी क्षीण झाली होती. अहो, भविष्य निर्वाह निधीतनं काढून द्या की, विदिशाने सुचवलं. पण त्यावर बंब्यानं त्रागा करून तिची सूचना पार सीमेपार धाडून टाकली. त्याच्याकडे दुसरा मार्ग कुठं होता? कारण त्या भविष्य निर्वाह निधीतनं तो आधीच कोणाला तरी मदत करून बसला होता आणि त्याचा तो ऋणको परागंदा होता. हा धक्का विदिशा कधी सहन करू शकणार नाही याची जाणीव असल्यामुळे बंब्या आकांड तांडव करून 10 लाखाचा विषय टाळत होता आणि विदिशा किमान 1 दिवस आड त्याच विषयावर येत होते. शेवटी विदिशा निर्वाणीचं बोलली, म्हणजे तुम्ही पैशाची व्यवस्था नाहीच करणार तर? नाही नाही नाही. तुम्ही का म्हणून कराल? का म्हणून कराल तुम्ही? का? मी तुमची कोण आहे? त्यामुळे नीरजसुद्धा तुमचा कोणी नाही. पण नीरज माझा भाऊ आहे. मला त्याच्यासाठी करावंच लागेल काहीतरी आणि ते मी माझ्या मार्गानं करीन. काय वाटेल ते कर ग तुला. बंब्यासुद्धा निर्वाणीचा बोलला. पण त्यानंतर एक झालं. विदिशाची वटवट पूर्णपणे थांबली. ना विदिशाने त्या उपर कधी बंब्याकडे पैशाची मागणी केली, ना कधी त्या पुस्तकांबद्दल अवाक्षर काढलं. आणि हो, त्यानंतर आप्पांविषयीसुद्धा कधी तिने गैरशब्द काढला नाही. उलट आप्पाजींचा फोटो मिळवून तो फ्रेम करून तिने देव्हाऱ्यात ठेवला आणि त्या फोटोला ती रोज हार घालायला लागली. या अनपेक्षित प्रकाराबद्दल बंब्यानी विचारल्यावरती म्हणली, अहो ते माझे सासरे होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात अचानक भक्तिभाव का दाटून आला हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण ते माझं गुपित आहे. तुम्ही 10 लाख का देऊ शकत नाही हे मला कुठं सांगितलं? त्यामुळे बंब्याला त्या फोटोचं गौड बंगाल कधी कळलंच नाही. पण मंडळी, आपल्याला ते जाणून घ्यायला हवं. त्याच्याशिवाय ही गोष्ट मी सांगतोय ती पूर्ण कशी होणार? त्याचं काय झालं होतं, एक दिवस केवळ चाळा म्हणून आप्पांची पुस्तकं चाळत असताना एका पुस्तकात विदिशाला एक कागद सापडला. त्यावर लिहिलं होतं, मी धनंजय मारुती कानवले लिहून देतोय की माझी ही राहती जागा. पुढे पत्ता लिहिलेला होता. तर ही माझी राहती जागा मी माझी कन्या कुमारी मालिनी धनंजय कानवले हिने दिलेल्या रुपये 1 लाख या रकमेतनं 3 एप्रिल 1972 या दिवशी घेतलेली आहे. त्यामुळे माझ्या पश्चात या जागेवर फक्त तिचाच म्हणजेच कुमारी मालिनी धनंजय कानवले हिचाच हक्क राहील. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्र केलेली आहेत. सबब या जागेवर अन्य कोणाचा कसलाही हक्क नाही. कागदावर साक्षीदार म्हणून 2 सह्यासुद्धा होत्या. खरं तर हा कागद विदिशा बंब्याच्या हवाली करणार होती, पण तिच्या डोक्यात वेगळीच कल्पना आली. विदिशाने त्या पत्त्यावर राहणाऱ्या बाईची गुपचूप माहिती काढली आणि तिचे डोळे आनंदानं लकाकले. ती जागा वडिलोपार्जित आहे असं सांगून तिचे 3 भाऊ या घरावर हक्क सांगत होते. वडिलांनी स्वतःच्या पैशातनं हे घर घेतलंय असं त्या भावांचं म्हणणं. त्यामुळे हे घर विकून येणाऱ्या रकमेचे 4 वाटे करावेत असा तगादा त्या भावंडांना लावलेला होता. आता त्यांना थोपवण्यासाठी त्या मालतीबाईंना तो कागद हवा होता आणि आपण तो कागद कुठे ठेवला हे त्यांना आठवत नव्हतं. त्या कागदासाठी त्या पुन्हा घर पिंजून काढत होत्या. भावांनी दिलेली मुदत संपत आली होती.
आणि त्या मोठ्या संकटात सापडल्या होत्या. विदिशासाठी एवढी माहिती पुरेशी होती. तो कागद घेऊन तिने मालतीबाईंची भेट घेतली आणि 20 लाखांचा सौदा करून तो कागद त्यांच्या हवाली करून आली. बंब्या अशा सौदेबाजीला कधी मान्यता देणार नाही याची विदिशाला 500% खात्री होती. मग ती त्याला हे कसं सांगणार? पण तो कागद त्या पुस्तकात आला कुठनं? ती काही फार मोठी गोष्ट नव्हती. ते पुस्तक बघताच मालिनीबाईंच्या चेहऱ्यावर पटकन ओळखीचा भाव उमटला. त्या म्हणाल्या, अहो हे पुस्तक आमचंच आहे. मीच वेंदळीनं कधीतरी खुणेसाठी म्हणून हा कागद पुस्तकात ठेवून दिलेला असणार. पुढे मला त्याचा विसर पडला. वडिलांच्या पश्चात बऱ्याच पुस्तकांची आडगळ मी रद्दीत देऊन टाकली. त्यात हे पुस्तक आणि हा कागदही गेला. त्या रद्दीत आप्पाजींना ते पुस्तक सापडलं होतं. ते त्यांनी मोठ्या हौसेनं घरी आणलं होतं आणि इतर अनेक पुस्तकांप्रमाणे त्यांना ते पुस्तक उघडायलाही कधी वेळ मिळाला नव्हता. पण तेव्हापासनं प्रत्येक पुस्तक कसून तपासण्याचा विदिशाला छंद जडला आहे आणि बंब्या मात्र त्यातल्या प्रत्येक पुस्तकासाठी सुयोग्य स्थळांचा अजूनही शोध घेतोच आहे.